नमस्कार मैत्रिणींनो. तर आज फायनली तुमच्यासाठी 100% नॅचरली असं हर्बल हेअर ऑइल घेऊन आलेली आहे. तुमचे जर का केस गळत असतील, डोक्यात कोंडा झाला असेल किंवा केसाची वाढ थांबली असेल तर खास तुमच्यासाठी हेअर ऑइल आहे. याआधी सुद्धा बऱ्याच वेळा मी वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर ऑइलचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. लाखो नव्हे तर मिलियन मध्ये आपले ते व्हिडिओ गेलेले आहेत. तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी हेअर ऑइल बनवलेला आहे. बघू शकता हेअर ऑइलचा रंग, यामध्ये कुठल्याही प्रकारचा रंग नाही, 100% नॅचरली आणि मी माझ्या हाताने स्वतः हेअर ऑइल बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, हे तेल तुम्ही ऑर्डर करू शकता, मी नंबर दिलेला आहे त्यावरती. आणि जर का तुम्हाला ऑर्डर करायची नसेल, घरीच तुम्हाला हे तेल करायचं असेल, ते सुद्धा मी दाखवते, तुम्ही घरी सुद्धा करू शकता. चला मग बघूया कशा प्रकारे आपण हे आयुर्वेदिक हेअर ऑइल केलेलं आहे ते. असं मस्त आयुर्वेदिक तेल करण्यासाठी लागणारं साहित्य: कोरफड, मेथी घेतलेली आहे, कडुलिंब पाने, कढीपत्ता पाने, आवळ्याची पाने, तुळस, नागरमोथा, जवस, आवळे. तर मैत्रिणींनो, जेव्हा आवळ्याचं सीझन असते ना, तेव्हा आपण ताजा फ्रेश आवळ्याचा वापर करत असतो, पण जेव्हा आवळ्याचं सीझन नसते तेव्हा वाढलेल्या आवळ्याचा वापर करायचा आहे. जास्वंद पावडर, मोरिंगा पत्ती, काळी तीळ, कलोंजी, कोरफड, पेरूची पाने, गुलाब, रोजमिरी, जास्वंद पाने, भृंगराज, वाळा, कपूर कचरी, शिकाकाई आणि नारळाचे तेल. त्यासोबतच आणखी आपल्याला काही साहित्य लागणार आहे, आपण पुढे बघणारच आहोत. चला मग आता मैत्रिणींनो, ह्या सर्व आयुर्वेदिक जडीबुटीपासून हेअर ऑइल कशा प्रकारे तयार करायचं ते दाखवत आहे. सगळं साहित्य मी अगदी योग्य प्रमाणामध्ये मोजूनच घेतलेलं आहे. आता चला गॅसकडे आपण आलेले आहेत. सुरुवातीला मी गॅसची पूजा करून घेते. गॅसची पूजा करून झाली, त्यासोबतच लोखंडाची कढई आहे आणि त्यामध्ये हे नारळाचं तेल घालते. तर मी या ठिकाणी 5 लिटर नारळाचं तेल घेतलेलं आहे. घेतलेलं तेल कढईमध्ये टाकायचं आहे. गॅसची फ्लेम बंदच आहे. तर हे लाकडी घाण्याचं नारळाचं तेल घेतलेलं आहे मी. तेल संपूर्ण कढईमध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे. त्यामध्ये आता घेतलेले साहित्य टाकायचे आहे. कोरफड टाकलं तर असं जर का मी प्लेटने टाकलं ना तर तेल अंगावरती उडू शकतं, म्हणून मी आता डायरेक्टली प्लेटने टाकत नाही. आता अशा प्रकारे हाताने टाकायचं आहे मैत्रिणींनो, कारण एकदम जर का आपण टाकले, आपण जवळच असतो त्यामुळे तेलाचे काही थेंब आपल्या अंगावरती उडतात. त्यानंतर काळी तीळ. तर मंडळी, हे जे आपण आयुर्वेदिक सगळे साहित्य घेतलेले आहे ना, हे आपल्या केसांसाठी खूप असे उपयुक्त आहे. म्हणजे एक प्रकारे पोषक तत्व केसांना यामुळे मिळत असते. कोरफड तर तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक सौंदर्य प्रसाधनामध्ये कोरफडचा वापर केला जातो. त्यासोबतच कलोंजी ही केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कलोंजीमुळे केसांची वाढ छान होते. त्यासोबतच केस दीर्घकाळ काळे राहण्यासाठी कलोंजीचा उपयोग होतो. त्यानंतर आपण यामध्ये ऍड केलेली आहे रोजमिरी. रोजमिरी केसांची ग्रोथ वाढवण्यासाठी मदत करते. म्हणजे जर का तुमचे पातळ केस असतील तर रोजमिरीच्या वापरामुळे केस हळूहळू दाट व्हायला लागतात आणि नवीन आपल्याला बेबी हेअर सुद्धा दिसायला लागतात. त्यासोबतच मेथी सुद्धा आहे यामध्ये, कढीपत्ता आहे, तुळस घातलेली आहे आपण, मोरिंगाची पानं घातलेली आहे. मोरिंगामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्या केसांना एक प्रकारे कॅल्शियम मिळत असते. त्यासोबतच नागरमोथा. तर मंडळी, आपल्या केसांना नेहमी आपण नारळाचं तेल वापरत असतो, पण नारळाच्या तेलाला जर का अशा प्रकारे स्ट्रॉंग बनवून जर का आपल्या केसांना आपण लावलं, वापरायला सुरुवात केली, तर का आपली गळती थांबणार नाही? केसांची वाढ जर का होत नसेल तर ती का वाढायला सुरुवात होणार नाही? तर नक्कीच वाढायला सुरुवात होईल. पण आपण जे काही केलेलं आहे, हे हेअर ऑइल हे पूर्णपणे नॅचरली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा किंवा रंगाचा आपण वापर केलेला नाही किंवा फ्रेग्रन्स सुद्धा वापरलेला नाही. जो काही आपल्या हेअर ऑइलमध्ये सुगंध आहे तो पूर्ण नॅचरली वस्तूंपासून जसा सुगंध येतो ना, तशाच प्रकारे तुम्हाला सुगंध मिळेल. आणि रंग सुद्धा नॅचरली वस्तू वापरून त्या भरपूर वेळासाठी आपण तेलामध्ये उकळू दिलेले आहे आणि त्यानंतर जो रंग आलेला आहे आपल्या तेलाला, तोच रंग आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण रंग मिक्स केलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही. केमिकलने काय होतं ना मैत्रिणींनो, लगेच आपल्या केसांना फरक पडतो. केस गळती लगेच थांबते, पण ती गळायला सुद्धा काही दिवसात दुप्पटीने केस तुटतात. मी असं म्हणत नाही 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला ह्या तेलाने फरक पडेल. नक्कीच तुम्हाला 1 महिन्यानंतर तुम्हाला हळूहळू फरक दिसायला लागेल.
2 ते 3 महिने तुम्ही जर का हे तेल रेग्युलर वापरलं ना, तर तुम्हाला चांगलाच फरक तुमच्या केसांमध्ये दिसून येईल. केसांची गळती थांबेल, केसांची वाढ व्हायला लागेल, केसांमध्ये कोंडा असलेला तो सुद्धा कमी होईल, पूर्णपणे नाहीसा होईल. तर ह्या काही हेअर प्रॉब्लेम आहे ना, ह्या आयुर्वेदिक वस्तूंचं तेल वापरल्यामुळे, या तेलाने मसाज केल्यामुळे अशा प्रकारच्या हेअर प्रॉब्लेम दूर होतात आणि आपले केस छान वाढायला लागतात. जरी फरक आपल्याला उशिरा जाणवत असला ना आयुर्वेदिक वस्तूंमुळे, पण तो दीर्घ काळासाठी असतो मैत्रिणींनो. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरणं बंद करा आणि आयुर्वेदिक वस्तूकडे तुम्ही वळा. आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करा. त्यासोबतच आपण यामध्ये तिळाचं तेल सुद्धा वापरलेलं आहे आणि अरंडीचं तेल सुद्धा वापरलेलं आहे, म्हणजेच कॅस्टर ऑइल. यामुळे केस दाट व्हायला मदत होते, नवीन केस यायला सुद्धा मदत होते. आता सगळे तेल आपण मिक्स केलेले आहे, सगळं तेलामध्ये साहित्य मिक्स केलेलं आहे. आता संपूर्ण हे जे साहित्य आपण वापरलेलं आहे ते व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घेऊ आणि गॅस अगदी मंद करायचा आहे. साधारण 3 ते 4 तासासाठी मी अगदी गॅस मंद करून हे तेल छान असं उकळू देते. म्हणजे संपूर्ण यामध्ये आपण ज्या काही जडीबुटी घातलेल्या आहेत त्या संपूर्ण जडीबुटीचा अर्क आपल्या तेलामध्ये निघेल आणि आपल्याला आपल्या केसांना छान असा फरक पडेल. फक्त कढईमध्ये सगळं साहित्य घालून आपल्याला तेल अजिबात हे सोडून द्यायचं नाही, तर अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे कुठेही एक साहित्य आपण जे कढईमध्ये घातलेलं आहे ते करपत नाही. एकसारखा असा अर्क तेलामध्ये निघतो, म्हणजे एकसारखं ते छान असं शिजते तेलामध्ये. तर संपूर्ण व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही. मी पुन्हा सांगते तुम्हाला, अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे तेल करायचं आहे. आता साधारण 5 ते 10 मिनिटासाठी मी सोडून दिलेलं होतं. पुन्हा मी मिक्स करून घेते. आता तेल दाखवते मी तुम्हाला, म्हणजे यातलं साहित्य कशा प्रकारे झालेलं आहे ते सुद्धा आपण बघू शकता. सुरुवातीचं साहित्य आणि आताचं साहित्य अशा प्रकारे रंग आलेला आहे. कुठेही यामध्ये साहित्य जळालेलं नाही. पूर्ण घरामध्ये एक वेगळा असा सुगंध सुटलेला आहे. हे तेल मी बनवत आहे, पण घरातच नव्हे तर बाहेर सुद्धा अगदी तेलाचा एकदम छान असा सुगंध सुटलेला आहे. बघू शकता मंडळी, तेलाला जो ओरिजिनल रंग आलेला आहे ना, तोच ओरिजिनल रंग तुम्हाला मिळणार आहे. तर बघू शकता मंडळी, मी तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी दाखवते. हा चमचा मी तेलामध्ये अशा प्रकारे वापरत आहे. यामध्ये आवळा आहे, नागरमोथा आहे, कलोंजी आहे, भरपूर अशा केसांना काळं करणाऱ्या आपण जडीबुटी यामध्ये वापरलेल्या आहे. त्यामुळेच चमचाला सुद्धा काळा रंग आलेला आहे. बघू शकता, हा चमचा कुठेही जळालेला नाही. चमचाची खालची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता, जसा लाकडाचा रंग आहे तसाच आहे आणि आतमधून बघू शकता किती काळा झालेला आहे. तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, जर का आपण हे तेल नियमितपणे जर का आपल्या केसांना हे तेल आपण वापरलं तर नक्कीच आपले केस काळे राहण्यास मदत होईल. अशा प्रकारे संपूर्ण हे तेल व्यवस्थित आपण हे मिक्स करत घेतलेलं आहे थोड्या थोड्या वेळाने. एवढ्या ह्या तेलासाठी मी एक टाइम सेट केलेला होता. तेवढ्या टायमासाठी हे तेल मी अगदी मंद गॅसवरती उकळू दिलेलं आहे. मस्त आपलं तेल हे झालेलं आहे, अगदी परफेक्ट असं. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर लगेचच हे तेल गाळायचं सुद्धा नाही. ही लोखंडाची कढई आहे. केसांना लोह मिळावं त्यासाठी 24 तास पुन्हा ह्याच कढईमध्ये सर्व साहित्य सहित मी हे तेल असंच राहू दिलं आणि त्यानंतर मग गाळायचं आहे. तर सुरुवातीला यामध्ये ज्या काही आपण जडीबुटी घातलेल्या आहेत ना, त्या काढून घेते झाऱ्याने आणि त्यानंतर मग अगदी पातळ कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाने आपल्याला हे तेल गाळायचं आहे. कापडा इतपत पातळ चाळण नसते मैत्रिणींनो, म्हणून मी या ठिकाणी कापडाचा वापर केलेला आहे. तुम्ही ओढणी किंवा साडीचा कापड वगैरे वापरू शकता, अगदी पातळ असा. संपूर्ण तेल अशा प्रकारे गाळून घेते. जरी तुम्हाला या तेलाचा रंग असा काळपट दिसत असेल तरी अजिबात काळपट नाही, तर डार्क ग्रीन रंग आपल्या ह्या तेलाला आलेला आहे. मी परफेक्ट तेलाचा रंग सुद्धा तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि ह्या काही जडीबुटी होत्या त्या एखादी मोठ्या चाळणीमध्ये काढत घ्यायची आहे. यामध्ये थोडं काही तेल निघतं. तर 100% हे आपलं घरगुती पद्धतीने बनवलेलं नॅचरली जडीबुटीयुक्त हर्बल हेअर ऑइल आहे मैत्रिणींनो. यामध्ये कुठेही आपण केमिकलचा वापर केलेला नाही किंवा कुठलाही फ्रेग्रन्स यामध्ये वापरलेला नाही किंवा कुठलाही रंग सुद्धा वापरलेला नाही. मी पुन्हा सांगते, कारण जे काही आहे ते पूर्ण आयुर्वेदिक साहित्यापासूनच आपण हे नारळाचं तेल वापरून तेल केलेलं आहे. आता हे तेल तुमच्यापर्यंत येण्यासाठी
या ठिकाणी मी बॉटलमध्ये तेल पॅक करणार आहे आणि तुमच्यापर्यंत तेल हे पाठवणार आहे। तुम्ही तेलाचा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलातच। तुम्हाला आजचा हा तेल बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, देवदर्शन किचन तुम्ही हे पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता प्लेटमध्ये मी तुम्हाला हे तेल टाकून दाखवते। प्लेट घेतलेली आहे स्टीलची आणि त्यामध्ये तेल टाकते। डार्क ग्रीन रंग असा हा तेलाला रंग आलेला आहे। तर मंडळी आता हे तेल वापरायचं कसं, तर तुम्ही पुरुष मंडळी असाल तर पुरुष मंडळी सुद्धा हे तेल वापरू शकता आणि महिला वर्ग सुद्धा वापरू शकता। तर आठवड्यातून 2 वेळेस तुम्ही हे तेल वापरू शकता किंवा तुम्ही डेली डोक्याला तेल लावत असाल, आता पुरुष मंडळींना सवय असते बाहेर जाताना थोडं तेल हे केसांना लावतातच, त्यानुसार सुद्धा तुम्ही वापरू शकता। कारण हे नारळाचंच तेल आहे, फक्त त्यालाच आपण स्ट्रॉंग केलेलं आहे त्या तेलाला, म्हणून डेली लावलं केस धुतले किंवा नाही धुतले तर काही प्रॉब्लेम होत नाही। तुम्ही नक्कीच वापरून बघा। तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील त्यांना सुद्धा तुम्ही हे तेल वापरू शकता। 2 ते 3 वर्षावरील मुलांच्या केसांना सुद्धा तुम्ही हे तेल वापरू शकता। आता अशा प्रकारे बाटलीमध्ये हे तेल मी पॅकिंग करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते। तुम्हाला जर का ऑर्डर करायची असेल तर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज करू शकता, कॉल करू नका आणि मेसेजवरतीच तुमची ऑर्डर बुक करा। तर तुमची कुठेही फसवणूक होणार नाही, कारण तुमच्यामुळेच आज मी सोशल मीडियावरती इथपर्यंत आलेले आहे। तुमचा ॲड्रेस त्यावरती व्यवस्थित तुम्ही सेंड करा, तुमच्या घरपोच पार्सल येईल। मग मंडळी पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।